हरिओम. समाधीपाद सूत्र क्रमांक 18. विराम प्रत्यय अभ्यास पूर्व संस्कारशेष अन्य. विराम म्हणजे थांबणे, निरोध करणे. प्रत्यय म्हणजे चित्तवृत्तीचे प्रतिबिंब, मानसिक तरंग. अभ्यास म्हणजे सातत्यपूर्ण साधना. पूर्व म्हणजे आधी घडणारा. संस्कार म्हणजे चित्तातील संस्कार छाप. शेष म्हणजे शिल्लक राहणारा. अन्य म्हणजे दुसरा. संप्रज्ञात समाधीपेक्षा वेगळा. या सूत्राचा एकत्रित अर्थ असा होतो की ज्या समाधीमध्ये चित्तवृत्ती पूर्णपणे थांबतात आणि फक्त संस्कार शिल्लक राहतात ती असंप्रज्ञात समाधी आहे. ही जी असंप्रज्ञात समाधी आहे ही संप्रज्ञात समाधीपेक्षा वेगळी आहे. या सूत्रामध्ये असंप्रज्ञात समाधीविषयी पतंजलींनी स्पष्ट सांगितलेलं आहे. येथे ना वितर्क आहे, ना विचार आहे, ना आनंद आहे, ना अस्मिता आहे. सर्व मानसिक वृत्तींचा पूर्ण विराम झालेला आहे. तरी पण काही सूक्ष्म संस्कार शिल्लक राहतात. ते पुनर्जन्म किंवा पुढील आठवणींची कारणीभूत ठरू शकतात, जोवर त्यांचा पूर्ण लय होत नाही तोपर्यंत. ही अवस्था गाढ झोपेसारखी असते. यात चित्त सजग असते पण निवृत्तिमय असते. संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात समाधीमधील फरक. संप्रज्ञात समाधी सूत्र क्रमांक 17 मध्ये आपण पाहिलेलं होतं. काही ना काही विषय असतो, मग तो स्थूल असो किंवा सूक्ष्म असो. वितर्क, विचार, आनंद आणि अस्मिता हे त्यांचे 4 टप्पे होते संप्रज्ञात समाधीचे. आता असंप्रज्ञात समाधी म्हणजे 18वं सूत्र. यामध्ये कोणताही विषयच शिल्लक राहत नाही, पण असते ती फक्त संस्कारांची सूक्ष्म छाया. तीच काही ती शिल्लक राहिलेली असते. आता जर याचं उदाहरण पाहिलं तर साधक ध्यान करत करत इतक्या शांत अवस्थेत पोचतो की ना त्याला श्वासाची जाणीव असते, ना वेळेची, ना त्याच्यामध्ये मीपणा उरलेला असतो. पण काही सूक्ष्म चित्त बीज म्हणजे संस्कार त्याच्यामध्ये असल्याने तो पुन्हा जागृत अवस्थेमध्ये परत येत असतो. हे जसं काही गूढ आणि खोल झोपेत असतो. आपण झोपेत अज्ञान असतो, पण नंतर मात्र आपण पूर्ण जागरूक अवस्थेमध्ये येऊ शकतो. ती अवस्था आहे. ही समाधी म्हणजे वृत्तीच्या पूर्ण निरोधाचा अनुभव आहे. पण अजूनही संस्कारांचे बीज शिल्लक असल्याने यालाच पुढे निर्बीज समाधीच्या दिशेने एक पायरी मानलेली आहे पतंजलींनी. जेव्हा हेही संस्कार लय पावतात तेव्हा कैवल्य प्राप्ती म्हणजे पूर्ण मुक्ती होते. धन्यवाद.